गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर इस्लामपूर यांचे काम कौतुकास्पद. इस्लामपूर येथील नावलौकिक असलेले प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे काल दिनांक 25/5/2023 रोजी किल्ले मच्छिंद्र येथील एका सर्वसामान्य कुटुंबातील 10 वर्षाची मुलगी त्यांच्या राहत्या घरी गावी खेळत असताना पडली. त्यावेळेस तिचा उजवा हात कोपराच्या सांध्यातून निखळला असता त्या लहान मुलीच्या नातेवाईकांकडून तात्काळ इस्लामपूर येथील प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांकडून तात्काळ केस पेपर करण्यात आला व बघता बघता हॉस्पिटलमधील डॉक्टर सन्माननीय जयदीप पाटील सर यांनी लगेचच उपचार करीत एका तासाच्या आत हाताचा निसटलेला सांधा बसवून लगेच कोणताही विलंब न करता हातास प्लास्टर करून घेतले. त्यावेळेस पीडित लहान मुलीच्या कुटुंबाला गहिवरून आले, कारण या दवाखान्यातील डॉक्टर तथा कर्मचारी तथा नर्सेस व प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे व्यवस्थापनचे पदाधिकारी अतिशय मनोभावे येथे उपचारासाठी आलेल्या पेशंटची चांगल्या प्रकारे सोय करतात व या हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे मोफत उपचार देऊन सेवा मिळत असल्याबद्दल आज सर्वत्र प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक माननीय निशिकांत पाटील दादा तसेच हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स, सिस्टर, नर्सेस व सर्वच कर्मचारी यांचे न्यूज स्टार 5 मराठी मीडियाच्या वतीने जाहीर अभिनंदन. मुख्य संपादक माननीय एकनाथ कांबळे सर. नमस्कार, मी डॉक्टर जयदीप पाटील. मी इथे ऑर्थोपेडिक्स अँड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून काम करत आहेत. हे माझे कलीग डॉक्टर प्रांजल काटकर, डॉक्टर शेजल कुटाळे. तर हे आमची टीम आहे. बाकीचे पण डॉक्टर्स आहेत. तर काल ही मुलगी 10 वर्षाची मुलगी काल पडल्यानंतर तिचा हात कोपरातून निसटला होता आणि ते प्रायमरी चेकअप केल्यानंतर, एक्सरे केल्यानंतर आम्हाला कळालं की ते हात निसटलेला आहे आणि आम्ही तिला थोडीशी भूल देऊन जागेवरती बसवला आणि त्याच्यानंतर एक्सरे करून पाहिलं तर हात एल्बो जागेवरती बसला. त्यामुळं त्याच्यानंतर ती पेशंटची ताकद वगैरे नॉर्मल झाली. आज दुसऱ्या दिवशी आम्ही त्या पेशंटला CT स्कॅन केल्यानंतर त्याच्यामध्ये आम्हाला एक्सरेमध्ये मायनर फ्रॅक्चर कळालं आणि त्याच्यासाठी ट्रीटमेंट काय गरजेची नसते. त्यामुळे त्या पेशंटला आम्ही डिस्चार्ज देत आहोत आज. तर अशा प्रकारचे कोणत्याही प्रकारचे पेशंट असतील हाडाच्या संबंधित, ज्यांना मणक्याचे प्रॉब्लेम्स असतील, सांध्याचे झीज असेल, खुबा सांधेरोपणची गरज असते, गुडघा सांधेरोपणची गरज असते, मणक्याचे ऑपरेशन्स असतील, दुर्बिणीद्वारे ऑपरेशन्स असतील, तर प्रत्येक ऑपरेशन हे आपलं सुपर स्पेशालिटी युनिट म्हणून ऑर्थोपेडिक्स आम्ही काम करत आहोत. तर कोणी गरजेनुसार आपण या सुविधांचा उपयोग करून घेऊ शकता. जे असे पेशंट आहेत की ज्यांची परिस्थिती नाही आहे, त्या पेशंटसाठी आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतून काही फंड्स देऊन त्या पेशंटला आम्ही सांधेरोपणसाठी मदत करू शकतो. आणि बाकीचे हाडाचे जे ऑपरेशन्स आहेत ते 90% 95% जे ऑपरेशन्स आहेत ते सगळे महात्मा ज्योतिबा फुले या योजनेतून आपण फ्रीमध्ये करून घेतो.